छत्रपती संभाजीनगर नामांतराला मोठा इतिहास आहे। या शहराचं सुरुवातीला नाव होतं राज तडाग। काही नोंदी आढळतात, पण त्यानंतर मलिक अंबर या राजानं या शहराला वसवलं। त्या राजानं या शहराचं नाव खडकी असं ठेवलं, कारण हा शहराचा परिसर बेसाल्ट खडकावर आधारित आहे आणि म्हणून या शहराचं नाव खडकी असं मलिक अंबर यांनी ठेवलं। शिवाय इथं खडकेश्वर महादेवाचं मंदिर आहे आणि अनेक नोंदी आढळतात की या शहराचं नाव खडकी असं होतं। पण पुढे याच मलिक अंबरचा मुलगा यांनी या शहराचं नाव बदललं। 1633 मध्ये फतेहपूर असं मलिक अंबरचा मुलगा फतेह यांनी नामकरण केलं। राज तडक, त्यानंतर खडकी आणि फतेहपूर असं 3 नाव झाल्यानंतर पुढच्या काळात इथे औरंगजेब अवतरला। औरंगजेबाने हैदराबाद, दिल्ली यानंतरचं मोठं सेंटर औरंगाबादला केलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी या शहराला मोठं महत्त्व प्राप्त करून दिलं। त्यांनी पुढच्या काळामध्ये फतेहपूरचं नाव बदलून औरंगाबाद असं केलं आणि गेली अनेक वर्ष या शहराची ओळख औरंगाबाद अशी राहिली। औरंगाबाद मूळ ऐतिहासिक अशा अजिंठा वेरूळ लेणीचा भाग आहे। जगभरामध्ये औरंगाबादची ओळख झाली। मोठ्या प्रमाणामध्ये देशी विदेशी आंतरराष्ट्रीय पर्यटक इथे येऊ लागले आणि मोठा लौकिक या शहराचा झाला। हा अलीकडच्या काळातला इतिहास जर बघितला तर केवळ इथपर्यंत मर्यादित नाही, तर यादव काळापासून या शहराची ओळख होती आणि म्हणून अनेक पुरावे या वेगवेगळ्या नामांतराचे, नाव बदलल्याची पुरावे आढळत असतात। औरंगाबाद पर्यंत हा राजांचा इतिहास होता। वेगवेगळ्या राजांनी या नामांतराचं नाव कसं बदललं हे नोंदीवरून लक्षात येतं। पण 1988 या वर्षी मात्र या शहराचं नाव संभाजीनगर करावं अशी एक संकल्पना हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी मांडली। कारण 1988 मध्ये पहिल्यांदा जवळपास 20 नगरसेवक हे शिवसेनेचे इथे निवडून आले होते आणि इथं एक शिवसेनेची सत्ता महापालिकेमध्ये स्थापित झाली आणि त्यानंतर या शहराला शिवसेनेकडून संभाजीनगर नाव म्हणून ओळखू लागले आणि तेव्हापासून संभाजीनगर म्हणजे त्यांचं मुखपत्र, शिवसेनेचं मुखपत्र असल्या सामनामध्ये संभाजीनगर हा उल्लेख होत होता। सोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं वर्तमानपत्र असलेल्या देवगिरी तरुण भारतमध्ये सुद्धा संभाजीनगर असा उल्लेख होऊ लागला आणि 1992-93 या वर्षामध्ये या शहराचं नामांतर करण्यासाठी सुद्धा प्रस्ताव राज्य सरकारपर्यंत पोहोचला। त्यामुळं शिवसेना आणि भाजपची युती असल्यामुळं या शहराला औरंगाबाद ऐवजी संभाजीनगर असं नाव घेतलं जात होतं, लिहिलं जात होतं। औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये सुद्धा अनेकदा या संदर्भातले प्रस्ताव झाले, त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आणि ते राज्य सरकारपर्यंत पोहोचले। युती सरकारच्या काळामध्ये अशाच पद्धतीनं या शहराचा ओळख ही औरंगाबाद ऐवजी संभाजीनगर करण्यासाठी, नामांतर करण्यासाठी पुढाकार घेतला गेला। पण 1993 नंतर सत्ता परिवर्तन झालं आणि त्यानंतर हा विषय तसाच पडून राहिला। राज्यामध्ये आघाडीचं सरकार आलं आणि त्यामुळं युतीचा जो प्रस्ताव होता तो तसाच राहिला। त्यानंतर मात्र 2014 मध्ये पुन्हा एकदा भाजप सेना युतीचं सरकार स्थापन झालं आणि तेव्हापासून पुन्हा एकदा संभाजीनगर नामांतराची चर्चा जोरात सुरू झाली। अनेकदा आंदोलनं झाले। त्यासोबतच इथे या नामांतरासाठी वेगवान हालचाली वाढल्या। पुन्हा महानगरपालिकेमध्ये सर्वसाधारण सभागृहामध्ये यावर चर्चा झाली, स्थायी समितीमध्ये चर्चा झाली, प्रस्ताव मंजूर झाले आणि राज्य सरकारकडे पाठवले। अखेर 2 वर्षापूर्वी नवीन सरकार, आत्ताचं जे अस्तित्वात सरकार आहे ते सरकार येण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगर म्हणजे संभाजीनगर, औरंगाबादचं नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव असं करण्याचा निर्णय घेतला आणि नामांतर झालं। मात्र पुढं आत्ताचं जे अस्तित्वात सरकार आलेलं आहे शिंदे फडणवीस सरकार,
ह्या सरकारने पुन्हा एकदा पहिल्याच दिवशी पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये छत्रपती संभाजीनगर असं नामांतर करून टाकलं आणि त्यानंतर हा विषय हायकोर्टात गेला। हायकोर्टाने सुद्धा या नामांतरांना शिक्कामोर्तब केलं, केंद्र सरकारने सुद्धा या नामांतराला शिक्कामोर्तब केलं आणि छत्रपती संभाजीनगर हे नाव अस्तित्वात गेल्या दीड वर्षापासून आलेलं आहे। आणि आता सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा हायकोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाला जशास तसं ठेवावं असं सांगितलंय। म्हणजे आता औरंगाबादचं नाव हे छत्रपती संभाजीनगर झालं, यावर आता कायमस्वरूपी शिक्कामोर्तब झालेला आहे। तर बघा, हा रंजक इतिहास आहे, खूप मोठा इतिहास आहे, पण तुम्हाला कळावं यासाठी काही शब्दामध्ये हा मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। तर असं आहे खडकी, राजसडक, फतेपूर, त्यानंतर औरंगाबाद आणि आता संभाजीनगर आणि आता छत्रपती संभाजीनगर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।